स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार. अभयसिंह जगताप यांची पत्रकार परिषद. विद्यमान मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरही टीका. दहिवडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अभयसिंह जगताप यांनी जाहीर केले त्यांचा पक्ष येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार. त्यांनी विद्यमान मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरही यावेळी टीका केली. त्यांनी नमूद केले की शाळांमध्ये संगणक असून त्याचा वापर न होणे ही एक अडचण आहे. त्यामुळे शिक्षणात खोळंबा निर्माण झाला आहे आणि असून अडचण नसून खोळंबा यासारखी अवस्था झाली आहे. त्यांनी युवकांना संबोधित करताना म्हटले की युवकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. तसेच त्यांनी जोर देताना सांगितले की नवयुवकांच्या हातात सत्ता येणे ही आजच्या काळाची गरज आहे. त्याचबरोबर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्न उत्तरांनाही उत्तर देत संवाद साधला. खरं तर मान तालुक्याचं भाग्य होतं की मान तालुक्याला एक मंत्रीपद मिळालं आणि मी 1 जानेवारी यावर्षीच 1 जानेवारीला जेव्हा मी शुभेच्छा दिल्या होत्या सगळ्यांना मानवासियांना, त्याच वेळी मी मंत्र्यांचं अभिनंदन सुद्धा केलं होतं की त्यांना मंत्रीपद मिळालं. परंतु मान तालुक्याचं इतकं दुर्दैव आहे की एवढं मोठं मंत्रीपद मिळून सुद्धा त्या पद्धतीचं काम आता दिसत नाही. याचं कारण असं आहे की मी याचं उदाहरणासह सांगू शकतो तुम्हाला की शाळेंचा विषय घ्या. आम्ही पैसे इकडून तिकडून गोळा करून शाळा डिजिटाईज करतोय, शाळेमध्ये कॉम्प्युटर बसवतोय आणि आता सर्क्युलर असं काढलेलं आहे की शाळेची लाईट बिलं ही ग्रामपंचायतीने भरावीत. ग्रामपंचायतीकडे पैसे नाहीत लाईट बिलं भरायला म्हणून अनेक शाळांची कनेक्शन तोडली. ते कॉम्प्युटर तसेच पडलेत. ते कॉम्प्युटर शिकवू शकत नाही मुलांना. गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम झालाय. कुठे झालाय? ग्रामविकास मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये झालेला आहे. याच्यावर कुणाचं लक्ष आहे का? शिक्षण हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि विशेषतः गोरगरीब मुलांचं शिक्षण हे अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट असलेल्या गोष्टीवर या सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे गदालेले आहे. आता तीच परिस्थिती आरोग्य विभाग, जसा शिक्षण विभाग आहे तसा आरोग्य विभाग आहे. आरोग्य विभागामध्ये PSC असेल, उपकेंद्र असेल, याची बिलं तर आरोग्य विभाग देते. मग या शाळांची बिलं सुद्धा आजपर्यंत एक अतिरिक्त निधी प्रत्येक शाळेला दिला जायचा, त्यातनं दिली जायची. मग अचानकपणे हे अशा पद्धतीची बंदी घालून सगळे म्हणजे तालुक्यातल्या निम्म्या शाळांच्या जवळपास कनेक्शन कट केलेले आहे. तर ही परिस्थिती आपल्या तालुक्यावर आहे. नुसतेच कॉम्प्युटर पडलेले आहेत. तर इथं कोणी लक्ष घालताना दिसत नाही. दुसरे मुद्दा प्रायमरी आरोग्य व्यवस्था म्हणजे ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती का लढावी आणि सर्वसामान्यांनी तरुणांनी काय या पंचायत समिती जिल्हा परिषद यावं याचं कारण सांगतो. आरोग्य आणि शिक्षण हे 2 अत्यंत महत्वाचे विषय जिल्हा परिषद पंचायत समितीकडे असतात. त्या आरोग्य विषयाची एक घटना सांगतो. आमच्या गावामध्ये 5 वर्षापूर्वी उपकेंद्राचे इमारतीचं हे झालं, उद्घाटन झालं. 5 वर्षापासून आज तागायत तिथं इलेक्ट्रिसिटीचा मीटर बसलेला नाही आणि तिथं एक नर्स फक्त असते आणि तिथं डॉक्टर सुद्धा येत नाही. अशी परिस्थिती वरकुटे मलवडी उपकेंद्राची आहे. अशीच परिस्थिती तालुक्यातल्या सगळ्या उपकेंद्रांची पण आहे. त्यामुळं आपण म्हणायचं नुसतं आमच्याकडे ग्रामविकास मंत्रालय मिळालं, परंतु या ग्रामविकास मंत्रालयाने शिक्षण आणि आरोग्य या विषयासाठी काय केलं ते सगळ्यात महत्वाचे विषय आहेत. तर याच सगळ्या विषयामध्ये मागे जर आपण पडत असू तर कुठेतरी या स्थानिक स्वराज्य संस्था युवकांनी ताब्यात घेणं गरजेचं आहे. कुठेतरी या ताब्यात घेतल्या तर आपण ग्रामसेवक वेळेवर आणू शकू. आज ग्रामविकास मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये सुद्धा ग्रामसेवक हजर नसतात ग्रामपंचायतीमध्ये. काय उपयोग आहे ग्रामविकास मंत्री आपल्या तालुक्याचा असून? अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या नवीन युवकांच्या ताब्यात देणं गरजेचं आहे. आणि विशेषतः शरद पवार पक्षामध्ये आता मधल्या फळीचे नेते राहिले नाहीत. त्यामुळे युवकांना खूप संधी आहे आणि युवकांनी, चांगल्या विचाराच्या युवकांनी शरद पवार पक्षात सामील व्हावं आणि एकदा आपल्याला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ताब्यात घेऊ आणि शिक्षण आणि आरोग्य आणि या व्यतिरिक्त महिला आणि बालकल्याण अशा अनेक विषयांमध्ये चांगलं काम करून दाखवू असं मला वाटतं. त्यामुळेच आपण येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक अत्यंत ताकदीनं लढू असं मी सर्व युवकांना आवाहन करतो आणि आपण सर्वांनी शरद पवार पक्षामध्ये सामील व्हा. आपण ताकदीनं ही निवडणूक लढू आणि चांगल्या पद्धतीने तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. त्या प्रस्तावाला माझी वैयक्तिक आणि पक्षाची सुद्धा मान्यता नाही. कारण अजितदादा गट असेल किंवा भाजप असेल हे एकंदरीत महाविकास आघाडीचे विरोधक आहेत. त्यामुळे अजितदादा गटाला पॅनल उभा करायचं असेल त्यांचे ते उभा करतील, त्याला काय आपली मनाई नाही. परंतु सोबत जाण्यासाठी मी इच्छुक नाही किंवा मी त्या सोबत जाण्याच्या विरोधात आहे.
पवार साहेबांनी आपले निष्ठावंत कार्यकर्ते त्यांचा एकत्रित करून काय करून त्यांना पवार साहेबांची पाठिंबा देऊ शकता काय त्यासाठी काय करणार? मी मोठ्या प्रमाणात गावात म्हणजे गाव दौरे करून लोकांपर्यंत पोहोचून खऱ्या अर्थानं जे निष्ठावंत कार्यकर्ते जे विचारांशी बांधील आहेत अशा लोकांना एकत्रित करून थांबवण्याचा प्रयत्न तर करणार आहोतच आम्ही. त्याबरोबरच या कार्यकर्त्यांना एक प्रकारचं प्रशिक्षण सुद्धा आम्ही घेणार आहे की आपण नक्की कोणती दिशा पकडली पाहिजे. एक असते व्यक्तीला मानणारी लोक आणि एक असते विचारांना मानणारी लोक. तर जी व्यक्तीला मानणारी लोक असतात ती काही वेळा जाऊ शकतात. एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रेम असतं आणि मग तो कोणत्याही पक्षात गेला तरी त्याच्याबरोबर जाणारेही काही लोक असतात. पण जे विचारांना मानणारी लोक आहेत या लोकांना एकत्रितपणे या विचाराबरोबर थांबवण्याची माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी पूर्ण झोकून देऊन काम करणार. विचारताय का बाहेर विचारताय? नक्कीच गटबाजीचा कुठेतरी फटका पक्षाला बसलेला आहे आणि तो गटबाजी ही सर्वच पक्षामध्ये असते. त्यामध्ये फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच आहे असं नाही, भाजपमध्ये पण असते आणि सर्वच पक्षामध्ये असते. त्यामुळे गटबाजी जरी असली तरी थोडंसं काय होतं, एक खंबीर नेतृत्व उभं राहून जोपर्यंत या तालुक्याला दिशा दिली जात नाही तोपर्यंत थोडंसं हे वातावरण असंच राहील. त्यामुळं एकटा चलोची माझी तरी स्वतःची भूमिका आहे. मी कुठल्याही प्रस्थापितांच्या कुबड्या घेऊन यापुढे मैदानात उतरणार नाही.